चांदूर रेल्वे शहरातून पळसखेडकडे जाणाऱ्या या वर्दळीच्या रस्त्यावरील नाल्याच्या पुलाला कठडे नसल्याने कठड्याविना पूल अपघातास निमंत्रण अशी स्थिती झाली आहे। विशेष म्हणजे कठडे नसलेल्या पुलावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असून सदर पूल पावसाळ्यात जीवघेणा ठरू शकतो। जास्त प्रमाणात पाऊस आल्यास नाला व रस्त्यावरील पाणी एकसमान होत असल्याने पुलाची उंची सुद्धा वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे। वाहतुकीच्या सोयीसाठी नदी नाल्यांवर पूल बांधण्यात येते, सुरक्षेसाठी कठडेही लावण्यात येतात। मात्र चांदूर रेल्वे ते पळसखेड मार्गावरील पाईप कंपनी जवळील पूलही कठड्याविना आहेत। पावसाळ्यात नागरिकांचा या पुलावरून जीवघेणा प्रवास सुरू आहे। पुढाकार मात्र कुणीही घेत नसल्याने प्रश्न कायम आहे। विशेष म्हणजे हा पूल वळण रस्त्यावर असून या ठिकाणी दिशादर्शक फलक किंवा गतिरोधक नसल्याने अनेक वाहने भरधाव जातात व अपघाताची शक्यता वाढत आहे। पावसाळ्यात नाल्याचे पाणी वाढल्यास पाणी रस्त्यावर येते व पुन्हा पाणी वाढत राहिल्यास रस्ता कोणता आणि नाला कोणता हे सुद्धा चालकांना ओळखायला येत नाही। सदर पुलावर आजूबाजूने कुठलेही संरक्षण नसल्याने व पुलावरील पाणी वाढल्यामुळे तसेच चालकांचा अंदाज चुकल्याने गाडी सरळ नाल्यात कोसळल्याची घटना घडली आहे। यात सुदैवाने एका कुटुंबातील 6 लोकांचे प्राण वाचले। दैव बलवत्तर असल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही, तर अनेक दुचाकी चालक गाडी घसरून या पुलावर पडले सुद्धा आहे। त्यामुळे संबंधित विभागाकडून तातडीने यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे, अन्यथा या पुलावर येणाऱ्या पावसाच्या दिवसात एखादा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। पुलाचं रुंदीकरण व्हावा किंवा ह्या पुलाला कठाडे वगैरे बसावा। हे पाण्याच्या प्रवाहामुळे इथं भरपूर जणांचे ऍक्सिडेंट वगैरे झालेले आहेत। हे पाण्याचा अंदाज येत नाही, रोडचा अंदाज येत नाही, त्याच्यामुळं त्या गाड्या येत्या डायरेक्ट नाल्यामध्ये जातात। तर साईडनी थोडं प्रशासनाने आपल्याला थोडं बांधकाम किंवा साईडनी रोलिंग करून दिलं तर ते फायद्याचं होईल आणि पब्लिकला पण त्रास व्हायचा नाही, ही मी जरा सरकारला विनंती करतो किंवा शासनाला विनंती करतो। हे आता गरजेचं आहे, कारण भरपूर इथं आता ॲक्सिडेंट झालेले 4-5 दिवसात। आता मध्ये एक गाडी तवेरा गाडी नाल्यात पडली, त्याच्या 6 जणांचा जीव वाचवण्यात ओम साई पाईप प्रोडक्शनला यश आलं। त्यांनी एवढी मेहनत केली त्या लोकांसाठी, तर त्यांचे जीव वाचले। हे आपण लवकरात लवकर पाहून इथे या रोडचं जरा पुलाचं रुंदीकरण किंवा रोलिंगचं काम जरा लवकर केलं तर बरं होईल। बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।